सांगायचं होतं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येत नाही तुमचा. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. मला पोटाचा त्रास होता सर. मला म्हणजे अजिबात जीवन जात नव्हतं. कमीत कमी मी 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो. पूर्ण दवाखान्यात दाखवले, काही फरक पडला नाही कुठं पण. 3 MRI काढले, 6 एंडोस्कोपी केले, 3 लेजोस्कोपी केले, पण कुठं फरक पडला नाही. डॉक्टरने ऑपरेशन करावं लागलं, ऑपरेशन केलं तरी फरक पडला नाही. शेवटच्या या 7-8 महिन्या पहिले मी लिक्विड होतो, फक्त लिक्विड होतो. पण जेव्हा तुमचा क्लास केला तेव्हापासून आजपर्यंत मला एक पण गोळी नाहीये आणि 100% पूर्ण फरक पडला मला. तुमच्या रोजचा योगा, प्राणायाम आणि डाएट हे कंटिन्यू 100% पालन करतोय मी. हेमंत, तुला काही प्रश्न विचारायचे सरांना? नाही सर, नाही. तर गेल्या 8-9 महिन्यापासून सर आपल्याला जॉईन आहेत. आता त्यांनी लाईफ टाईम साठी त्यांनी पूर्ण फीस भरून टाकलेली. लाईफ टाईमसाठी 24,000 रुपये फीस त्यांनी पेड केलेले. लाईफ टाईम मेंबरशिप घेतलेले त्यांनी. तर त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. हेच नाही तर त्यांचे अनेक आजार, छोटे मोठे प्रॉब्लेम, पुन्हा त्यांच्या पायाच्या खुब्याचं पण ऑपरेशन डॉक्टरने एकाचं केलं आणि एकाचं सांगितलं होतं. तर ते रेग्युलर योग प्राणायाम करता येतं. दुसऱ्या बॉल जॉईंट आहे, बॉल सॉकेट जॉईंट आहे कमरेचा, तर त्याच्या बॉल सॉकेट जॉईंटची झीज भरून निघाली. एव्हीएनचा पण त्यांना प्रॉब्लेम होता. असं क्वचितच हजारात एखादी केस किंवा लाखात एखादी केस तुम्ही बघू शकता की एव्हीएन डॉक्टरने सांगितलं आणि ते एव्हीएनचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. असं मेडिकल सायन्समध्ये लाखात किंवा हजारात एखादी केस असते. तर त्या 1000 किंवा लाखामध्ये एक असे आहेत की विलास कसबेकर सर आहेत की त्यांनी योग प्राणायामच्या माध्यमातून IBSचा प्रॉब्लेम घालवला, अल्सरेटिव्ह कोलायटिसचा प्रॉब्लेम घालवला आणि त्यानंतर एव्हीएनचा प्रॉब्लेम घालवला. हे तीनही आजार हे अतिशय दुर्धर असे मानले जाणारे आजार आहे आणि माणसाला हे सोबतच घेऊन जाणारे आजार आहे. पण विलासरावांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा की त्यांनी या एव्हीएनसारख्या, आल्सरसारख्या, त्यांना जवळपास 5 वर्षापासून पोटात आल्सर होते, आतड्याला आतून जखमा झालेल्या होत्या आणि लिक्विडशिवाय त्यांना काहीच घेता येत नव्हतं. ना अन्न तर दूरच राहिलं, तर लिक्विडच घ्यावं लागायचं त्यांना. पालेभाज्याचे सूप किंवा याचे सूपच त्यांना घ्यावं लागायचे आणि ते घेतल्यामुळं त्यांना खूप अशक्तपणा येऊन जायचा. म्हणजे खूप त्यांना जखमा असल्यामुळं पचनाचे प्रॉब्लेम होते. पोट साफ होण्यासंदर्भात कधी खूप पोट साफ व्हायचं, कधी पोटच साफ नाही व्हायचं आणि खूप ग्रासले होते. अक्षरशः त्यांच्या डोक्यात वेगळे विचार यायचे. बऱ्याचदा त्यांनी शेअरही केलेलं आहे की त्यांना असं वाटायचं की ते त्यांच्याच तोंडून सांगतील, मी सांगणं योग्य नाही आहे, ते त्यांच्याच तोंडून सांगतील. थोडं खूप वैतागलो होतो सर मी त्याला. असं वाटत होतं संपून टाका होता, आपलं आयुष्य संपलं म्हणलं, तर लिक्विड म्हणलं आपण काही खरं नाही म्हणलं आता आपलं. इतकं म्हणजे विचार आले डोक्यात, वेगवेगळे विचार आले लगे, कसं काय करावं नाही. म्हणजे शेवटी आत्महत्यापर्यंत विचार केला होता माझा. त्याचप्रमाणे पण जसे देवाचं दर्शन होतं तसं तुमचं दर्शन झालं आणि सगळे दुखणे बंद झाले. अस्थमा सुद्धा माझा 50-60% बरं झालाय. बघा 20-30% बाकी असतं, फरक पडला खूप. 4था आजार आणि तुमच्याकडे आलो असतो सर लवकर तर पायाचं ऑपरेशन सुद्धा झालं नसतं माझं. दुसरं पहिल्या पायाचं ऑपरेशन झालं नसतं माझं, पोटाचं पण आणि याचं पण, हिपचं पण. नाही, पण ते आता डॉक्टरच्या नशिबात तुमचे पैसे असतील तर ते त्यांना मिळणारच होते. तर मी 3 वर्षामध्ये 10 ते 12 लाख रुपये घातले सर. अरे बापरे. मुंबई, पुणे, औरंगाबादचे सगळे जे मेन डॉक्टर सगळ्यांना दाखवलं होतं. प्रत्येक जण म्हणे तुला लिक्विड शिवाय पर्यायच नाही म्हणे. तर आज 10 महिने झाले, एक गोळी नाही मला आज. चला, खूपच सुंदर. अगदी तुमचा पुन्हा एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी सर्वांनी. नाही तुमच्यासाठी टाळ्या पाहिजे सर, माझ्यासाठी नाही पाहिजे. तुमच्यामुळे झालं सर. नाही तुमच्यामुळे तुमच्यासाठी टाळ्या पाहिजे. सर्वांनी कंजूशी करू नका, टाळ्या वाजवा.
चला, खूप सुंदर. बघितलं का हेमंत, तुझ्यासाठी हा केवळ आपण एक्सपिरियन्स त्यांचा शेअर हो सर, केला. बघितलं सर, आणि बघितलं. हेमंत मिटकर आहे, आपले कसबेकर सर, ते असं म्हणत ओळखतो होते सर, की त्यांना ओळखतो ना. ते पाहुणे पण आहे असं म्हणत होते, हर्सुलचे आहे ते. हा, पाहुण्याचे लागतात सर त्या. चला, आमच्या भाऊजीचे भाऊचे ते. अच्छा, हो ओके सर. ओके. चला, खूप छान. हो सर, धन्यवाद.